मैंने बहुत रिक्वेस्ट की है दोस्तों तुम लोगों से कि घर के पास मीटअप वगैरह नहीं करो। आप प्राइवेसी को जपो, जो कि आप जप नहीं रहे हो। तो मैं मतलब अभी वो सामान ट्रांसफरिंग चल रहा है और मैं घर के अंदर घूम रहा हूँ और बाहर से कुछ लड़के फ़ोटो वगैरह शूट कर रहे हैं, खूब ज़ोर-ज़ोर से चिल्ला रहे हैं। तो ये नहीं होना चाहिए गाइज़। क्या है पता है क्या? फिर वो ना आप मतलब जो भी वो उधर आते वो लोग हैं ना, उनका और मेरा, वो जो संबंध है ना मतलब इतना प्यारा बांधिलकी का विषय है या फिर जितना भी प्यार है, वो खराब हो जाता है। क्योंकि अगर हमने बताया है कि प्राइवेसी में झाँकना नहीं है, तो नहीं झाँकना है। हम कभी बाहर मिलेंगे तो मिलेंगे। अभी वो कुछ लोग बोलते हैं आप बाहर नहीं मिलते हो। ऐसा नहीं होता ना दोस्तों, बाहर मिलेंगे तो मिलेंगे, नहीं या तो मुझे एक बात बताओ, मुझे कोई बंदा पसंद है तो मैं घर में जाके बैठूँगा क्या? नहीं ना, कभी लक अच्छा हुआ, कभी अच्छे किसी बड़े शूट में मिले या इवेंट में मिले, लक अच्छा हुआ तो मिल लेंगे, इतना टेंशन क्या है? घर आना मुझे पटता नहीं है ये सब चीज़ें। प्लीज़ ट्राई करो क्योंकि क्या है आज और बहुत सारे लोग आके गए, उसमें से एक बंदा है उनको भी मैंने मतलब गुस्सा नहीं करता हूँ मैं किसी पे, लेकिन बोला मैंने उनको कि प्राइवेसी जपो रे, ये मत करो। हाँ, ऐसा करके क्या ही होगा? आप में से आप 10 में से एटलीस्ट 2 लोग तो इधर-उधर चीज़ें शेयर करेंगे। फिर वो 2 लोग में इधर आएँगे, जिनको शेयर हुई ये चीज़ें वो आएँगे, वो फ़ोटो निकालने का विषय करेंगे, वो शेयर करेंगे, वो बोलेंगे उनको तो आपने फ़ोटो दिए, इनको नहीं दिए, ये नहीं हुआ। ये सारी मैटर जो है, ये यार मत करो दोस्तों, मैं रिक्वेस्ट करता हूँ, है कि नहीं? और उन लोगों ने मुझे एक गिफ्ट भी दिया उनमें से एक बंदे ने, तो गिफ्ट भी दिया तो वाइट भी वाटता है, अरे! एक तो तुम ऐसे डायरेक्ट आते हो, ऊपर से गिफ्ट भी लाए, मतलब वो पॉज़िटिव और नेगेटिव दोनों एक जगह पे हो गया था। तो प्लीज़ यार, रिक्वेस्ट करता हूँ, घर के पास ना मिले, हम बाहर कहीं पे भी मिल लेंगे, रिक्वेस्ट है। जरा आप रिस्पेक्ट रखो उन चीज़ों की, क्योंकि क्या होता है पता है, कोई काम भी नहीं कर पा रहा हूँ मैं घर के बाहर निकल के। आईला त्रास होतो मित्रांनो. म्हणजे मला बाहेर नाही निघता येत. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मी निघालो का पोरं जमतात, फोटो काढतायत आणि मला साधी कामं पण नाही करता येत. मला ते मंडपाचं सामान इकडचं तिकडे करायचं असेल, साफ-सफाई करायची असेल, काहीही बेसिक गोष्टी करताना तुम्ही येणार आणि फोटो काढणार, तर मग तुम्हाला पण मला ऑकवर्ड नसतं फील करवायचं. पण तुम्ही समजा ना, प्रत्येकाची प्रायव्हेट लाईफ पण आहे ना भाऊ. आपण लाईव्हला तर आहोत, आपण भेटू सगळीकडे, पण प्रायव्हेट लाईफ आहे ना. मला पण असं वाटतं मदत करावी आईला-बाबांना आणि मस्तपैकी अंगण काय साफ करावं, गाडी-बिडी धुवत बसावं, सगळं तिकडे बाहेर अंगणात बसावं. पण ते नाही जमत आहे. तर ते नका ना करू प्लीज. जरा समजा ना भाऊ, प्लीज पाया पडतो तुमच्या. थोडं म्हणजे आपण बाहेर घराच्या बाहेर निघालो का हवं तर तिकडे सगळीकडे भेटू. फक्त घराच्या आत नको. तर थोडं ॲडजस्ट करा बस. बाकी काही विषय नाही. गुस्सा निकालना अच्छी बात नहीं, बट बात कुछ खुद के अंदर भी मत रखा करो। अभी मूड ठीक करो, बाप्पा आने वाले हैं। अरे मूड ठीक ही है बाबा, टेंशन मत लो इतना। ये अरे घर का विषय जो चल रहा है ना दोस्तों, घर पे लोग आते हैं ना, प्रॉब्लेम क्या होता है की स्वतंत्रच नाही उरलं रे लाईफमध्ये. थोडंसं काही काम पण नाही करता येत. म्हणजे मी असं आता मंडपाचं वगैरे ते जरा काम चालू आहे ना, तर असे रोडला ट्रॅफिक आहे आणि गाडी लावायला चान्स आहे. तर गाडी घेऊन मी बाहेर लावली. मग आत आली तिकडे फोटोग्राफी चालू. गाडी तिकडे आत लावायला गेलो, तिकडे फोटोग्राफी चालू. मग त्यांनी अजून खबरली. म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही भेटायला सगळ्यांना. पण एक असा सिच्युएशन असते ना, की मी अंघोळ नाही केली, पारोस आहे. माझं डोकं माइंडसेट बघा कसं असेल. मी उठलो, मी पारोस आहे. मला आता कामाचा लोड आलेला आहे, की मला हे सगळं करायचंय. मग मी उठतोय, सगळं साफसफाईला लागतोय. एक गाडी नेऊन तिकडे ठेवतोय, ती साफ करतो. मी इकडे येतोय, म्हणजे अंगणाचं सगळं साफसफाई करायची आहे. मागील दार साफ करायचंय, तिकडे नेऊन गाडी ठेवायची. हे सगळं चालू आहे तुमच्या डोक्यामध्ये आणि त्यात हे नुसते फोटो आणि मी असा कुत्र्यासारखा दिसतोय. काळा कुत्रा असतो ना, तसा भसडलेला दिसतोय मी असा पार. असा डुक्कर आणि त्यात त्यांना फोटो काढायचे आणि फोटो तर नुसते काढत नाही ते फोटो काढून अजून खबरी पोहोचवतात. मग ती पोरं येणार कंटिन्यूला. मग त्यांना वाईट आपण बोलू शकत नाही ना, म्हणजे असं त्यांना दुखवू नाही शकत आपण, असा विषय. पण ते समजतच नाही की अरे हा टाईम आहे ना, कामाचा टाईम आहे. काम झाल्यावरती होतात ना गोष्टी ब्रो.